हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज धनश्रीची होती हळद. तर सकाळीच तिने थोडा भरून घेतला अर्चनाकडून. अर्चनाने तिचा मस्त छान असा चुडा भरून दिला, कारण आम्हाला मळ्यात पण जायचं होतं, कारण मळ्यामध्ये हळद फोडण्याचा कार्यक्रम होता. आणि अर्चनाने छान असा तिचा चुडा भरून दिला. त्याच्यानंतर तिने चुड्याला नमस्कार केला. सगळ्यांनी मोठ्यांचे पण तिने नमस्कार केला धनश्री दीदीने, आणि दत्तगुरू महाराजांचा पण तिने आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतर गाव पण बसली होती बांगड्या म्हणजे हिरव्या बांगड्या भरण्यासाठी. छान तिने साडी पण नेसली होती मस्त. त्याच्यानंतर मग आमच्या सर्वांची तयारी झाली आणि मग आम्ही सर्वजण मळ्यात जायला निघालो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर चला आता निघतोच आहे आम्ही. हे बघा आता धनश्रीची मेहंदी बघा किती छान दिसते, चुडा पण किती सुंदर दिसतोय बघा, छान दिसते धनश्री पण. आणि हे बघा इथं मी पण बांगड्या भरून घेते, कारण मी त्या दिवशी भरल्या होत्या, परत मी काढून ठेवल्या. मग अर्चनाला म्हटलं मला परत भरून दे, कारण त्या थोड्या फिट्टी होत होत्या. तर चला आता आम्ही मळ्यात चाललो आहे. तर हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे. मग परत घरी येऊ संध्याकाळी. हां ठेवाच फुलांचं आहे ना, आत मांडीवर घ्यावं लागेल. ते मांडीवर एवढं नवरत्न तेल टाकून मस्त आहे ना. ए बाई माझ्याकडं देत जाऊ नको माल, मी न विसरून जाते. हा नाही, आठवणीने सगळं ठेवा. तू ये ना कोणीतरी असं सेपरेट टीव्हीच जाईल. तुळीच्या खाण्यावानी कर. ट्रँगल करायचं ना. नाही करते, दाखव मी करते, दाखव. तावचं घे मस्त. हां टाक, स्माइल दे मस्त. फुल हां पाकळ्या हां वरती नाही जमणार का ठेवायला? तांदूळ एक साइडने ठेवण्याचं पिशा. ते आंब्याचे पान आहे ना, खाली इकडे लावल्या. मला असंच वाटतंय ते त्याच्यावर बांगड्या. हा आंब्याची पानं. बांगड्या तांदूळ आणि सुपारी. हा पानं काढून घ्या वाटलंच तर. पान आहे ना, हे पिवळे फुले इथं तावचं घड्याळ आहे ना. किती वाजे सांग बरं. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची तिथं ना बाळा डेकोरेशन करायचं. आता आपण नाही इथं हे करून घेऊ, मग आपली फुलं काढायला. हा डेकोरेशन करायचं. हा कुठ बरं बाबा, इथं हे तांदूळ आले साक्षी, इथं ठेव ना. ऐकणार नाही तिला, तिथेच थांबावं लागेल. ते राहू दे ना तू तिथं. हा हे बाई इथं सुपारी बघ, दर गावड्या. बस हा पानं